देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेज कोकमठाण येथील लिटल फ्लावर विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल बसवंत पिंपळगाव येथील हनीबी पार्क येथे बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती। सहलीच्या दिवशी सकाळी सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रांगणात एकत्र जमले। आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री माणिक जाधव सर, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या आदरणीय मीनाक्षी काकडे मॅडम, तसेच लिटल फ्लावर विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय सौ पल्लवी भोंगळे मॅडम यांच्या प्रमुख व शुभ उपस्थितीत शैक्षणिक सहलीची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली। सहलीसाठी सज्ज असलेल्या बसचे विधिवत पूजन करून मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सहलीचे शैक्षणिक महत्त्व सांगत सुरक्षितता, शिस्त व वेळेचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले। पूजनानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत होती। शिक्षक वृंदांच्या सततच्या देखरेखीखाली विद्यार्थी आनंदी वातावरणात सहलीसाठी रवाना झाले। प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी, खेळ व विविध उपक्रमांतून प्रवासाचा आनंद घेतला। बसवंत पिंपळगाव येथील हनीबी पार्कमध्ये पोहोचताच विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला। त्यानंतर मधमाशांचे जीवन, त्यांची रचना, कार्यपद्धती तसेच मध तयार होण्याची प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांनी मधमाशांचे पोळे, विविध प्रकारच्या मधमाशा तसेच मध काढण्याची प्रक्रिया अगदी जवळून पाहिली। पुढे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चित्रपट, मूव्ही दाखवण्यात आला। तसेच पार्कमधील विविध झाडे, फुले व निसर्गरम्य परिसर पाहून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। या भेटीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच निसर्गप्रेमाची जाणीवही निर्माण झाली। सहली दरम्यान विद्यार्थ्यांसाठी भोजनाची योग्य व नियोजित व्यवस्था करण्यात आली होती। बसवंत गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांनी एकत्र दुपारचे भोजन घेतले। जेवणानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह विविध खेळ, ॲक्टिव्हिटी तसेच रोपवेचा मनमुराद आनंद घेतला। विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टर ट्रेन राईडचा अनुभव घेतला। यासोबतच ऐतिहासिक कलाकृती व कलाकाम पाहून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढले। विद्यार्थ्यांनी नृत्य करून आपल्या आनंदाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती केली। या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना ग्रामीण भारताच्या समृद्ध परंपरेचे प्रत्यक्ष दर्शन घडले। 12 बलुतेदार पद्धत आणि गोमाता संस्कृती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। 12 बलुतेदार समाजातील विविध कामे, त्यांचे सामाजिक व आर्थिक महत्त्व उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले। पारंपरिक साधने, काम करण्याच्या पद्धती व त्यामागील सांस्कृतिक मूल्ये पाहून विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढली। तसेच गोमाता संस्कृती अंतर्गत गायीचे मानवी जीवनातील स्थान, शेतीतील उपयोग, दुग्धोत्पादन तसेच शेण व गोमूत्राचे औषधी व कृषी उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली। गोशाळेतील व्यवस्थापन पाहून विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली। याशिवाय विद्यार्थ्यांनी चॉकलेट फॅक्टरीला भेट देऊन चॉकलेट निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली। सर्व विद्यार्थ्यांना न्यूट्रिशनल नटीज चॉकलेटही देण्यात आले। शेवटी सर्वांनी एकत्र ग्रुप फोटो काढून या सहलीच्या आठवणी जपल्या। संपूर्ण सहली दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देत त्यांची सुरक्षितता व शिस्त कायम राखली। सहलीच्या शेवटी सर्व विद्यार्थी आनंदी, समाधानी व अनुभव समृद्ध मनाने शाळेकडे रवाना झाले। ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभव समृद्ध व अविस्मरणीय ठरली। सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक वृंद तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले।